मुंबईतील 26/11 हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुणे पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली। हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या साथीने मानवंदना देत त्यांच्या हुतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केला। पोलिसांसह 4300 शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पंकज देशमुख, संजय पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवनकर, कृषिकेश रावले, मिलिंद मोहिते, संभाजी कदम, संदीप भाजी बाकरे, हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यासह राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आपळे, राजाभाऊ कदम, डॉक्टर मिलिंद भोई, उदय जगताप तसेच पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारी उपस्थित होते। याप्रसंगी पुणे पीपल्स बँकेच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले। बँकेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मोहिते, उपाध्यक्ष बिपिन शहा व प्रतीक गुजराती हे यावेळी उपस्थित होते। सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष नितीन होले, अमर लांडे, सचिन ससाने, उमेश कांबळे, विक्रांत मोहिते, परग शिंदे, विशाल भोसले, दत्ता मिसाळ, जगदीश शेटे, सुनील जाधव, राजाभाऊ महाडिक यांनी उपक्रमाचे आयोजन केले। यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी केले। चित्रकला स्पर्धा 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली। स्पर्धेचे परीक्षण विवेक खटावकर, गिरीश चरवड, संदीप गायकवाड, समीर धर्माधिकारी, नितीन पासलकर, सुधीर लिंगायत, नितीन होले, मनोहर देसाई यांनी केले। स्पर्धेचा बक्षीस समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, राहुल आवारे, रामराज्य सहकारी बँकेचे बाळासाहेब रायकर, हरिदास चव्हाण, पराग ठाकूर यांच्या हस्ते झाला। मुंबई शहरावर जो 26/11ला दहशतवादी हल्ला झाला त्याच्यात आपले पोलीस बांधव, अधिकारी, नागरिक जे शहीद झाले त्यांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी पुणे शहर पोलीस आणि सेवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी इथे पोलीस मानवंदना परेड आयोजित केली जाते। भव्य चित्रकला स्पर्धा असते। या कार्यक्रम करण्यामागचा उद्देश हा की ज्या देशासाठी ज्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी बलिदान दिलं त्यांचं स्मरण कायम राहावं, या मुलांना त्यांचा इतिहास कायम कळत राहावा आणि हे देशासाठी दिलेलं बलिदान त्यांचं व्यर्थ जाऊ नये त्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं असतं। पुणे शहरातले अनेक नागरिक यात सहभागी झालेले असतात। त्या निमित्ताने मुलांना जो 26/11चा दहशतवादी हल्ला झाला त्यासाठी काय आपण काळजी घेतली पाहिजे, नागरिकांनी किती सतर्क राहिलं पाहिजे हे त्या निमित्ताने समजतं। कारण चित्रकलेचे आम्ही जे विषय असतात ते सुद्धा सामाजिक बांधिलकी ठेवून दिलेले असतात, पर्यावरणपूरक असतात, वाहतुकी समस्या विषय असतो, देशासाठी विषय असतो आणि ह्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ याच ठिकाणी 12 वाजता केला जातो। सकाळी 8:30 ते 12 असा पूर्ण हे सारसबागेचं ग्राउंड दरवर्षी भरलेलं असतं। पोलीस खात्याचा आभार मानतो कारण महाराष्ट्रातला एकमेव कार्यक्रम आहे की जो नागरिक आणि पोलीस एकत्र मिळून हा कार्यक्रम होत असतो आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद या पुणे शहराच्या नागरिकांचा असतो।